नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. स्वर्गीय राजाराम साळवी यांनी स्थापन केलेल्या आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायत येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी सेनेचे प्रमुख प्रदीप साळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार सुलभा गायकवाड उपस्थित होत्या. महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील, युवा आगरी सेना प्रमुख राहुल साळवी, मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी AI तंत्रज्ञानाद्वारे आगरी सेनेच्या 40 वर्षाच्या वाटचालीवरील माहितीपट सादर करून दिवंगत राजाराम साळवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमामध्ये खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार सुलभा गायकवाड यांनी आगरी समाजाच्या प्रश्नांसाठी आगरी सेना ही प्रभावी संघटना असल्याचे सांगून कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले. कैलास पाटील, मेघनाथ पाटील आणि चंदूलाल घरत यांनीही समाज प्रबोधनावरती विचार मांडले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रदीप साळवी यांनी समाजातील मतभेद विसरून संघटित होण्याचं आवाहन केलं. या सोहळ्यात 44व्या आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मनीषा विद्यालयाच्या मुलींच्या संघाचा तसेच दिव्यांगांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे किशोर धुमाळ यांचा देखील विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी आगरी सेनेच्या कलाकार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश पदावरती संतोष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. या वर्धापन दिन सोहळ्यास युवा आगरी सेना, विद्यार्थी परिषद, महिला आघाडी, OBC फेडरेशन, कामगार एकता, रिक्षा टॅक्सी युनियन, माथाडी युनियन, फेरीवाला संघटना, कलाकार मंच, वैद्यकीय विभाग, विधी विभाग इत्यादी विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित आपल्या कार्यकारिणीचा स्वागत सत्कार त्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये एक मिनिट त्यांनी जे विचार दिलेले आहेत ते आपल्याला पुढे न्यायचे आहेत. नरेंद्र महाने, पराग नरेंद्र महाने, हर्षद तुकाराम धरण, इकडे समोर बघा, समोर. आगरी समाज हा लढाऊ समाज आहे आणि ह्या जिल्ह्यात 5 जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव लय आहे. आणि आता साळवी साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले जाण्यापूर्वी त्यांचा मिशन होता 2029चा 2029चा मिशन आगरी सेनेचा. एका झेंड्याखाली सर्व संघटना आगरी सेनेच्या ज्या आगरी समाजाच्या आहेत ते त्यांचे एक विचार होते आणि त्या सगळ्या संघटना एकत्र आम्ही 29पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. हा 40वा वर्धापन म्हणजे आमची परीक्षाच आहे एक प्रकारची. ही याच्यात जर आम्ही नापास झालो, कारण का बरेचसे साळवीसाहेब गेल्यानंतर आगरी सेनेचं काय असे राजनीतीमध्ये उमटलेले विचार होते. आज सगळ्यांना दाखवण्यासाठी आमचे आगरी सेनेचे, बहुजन समाजाचे सगळे आपले मंडळी इथे आलेली आहे. जसे पंढरपूरला वारकरी जातात पंढरीतला, तसेच हे 1 ऑगस्टला जवळजवळ 40 वर्षापूर्वी आता जवळ येत आहेत. आता आपल्याला तुम्ही बघितलंच असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे साळवी साहेबांचे जे विचार आहेत, कारण का साळवी साहेबांनी जे मला विचार मांडायला सांगितले. आज मी काय भाषण वगैरे करणार नाही. साळवी साहेबांनी जे विचार मला सांगितलेले जायापूर्वी 15 दिवस अगोदर आणि 15 दिवस अगोदर त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत ते लोकांना मला सांगायचं आहे. आज नाही, आगरी सेना आणि 40 वर्ष एखादी संघटना 40 वर्ष चालवणं हेच मोठं कर्तृत्वाचं काम आहे. आणि स्वर्गीय राजाराम साळवींनी ही अतिशय कौशल्याने त्यांची टीम बरोबर घेऊन सबंध ठाण्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आगरी सेना जी आहे ती फोफावली. ती त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या संघटन शक्तीमुळे फोफावली आणि त्याच्यामुळे 40 वर्ष ही संघटना 365 दिवस कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळते. 40वा वर्धापन दिन ज्यांनी या समाजाला एकत्र केलं, समाजाला एक दिशा दिली, ते स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांच्याशिवाय सतत त्यांची उणीव भासून आणि कमीपणा म्हणजे आज ज्यांनी हे स्थापित केले, आज 40 वर्षाच्या इतिहासात ते पहिल्यांदा आमच्यासोबत नसतील. आणि म्हणून सर्वप्रथम तर
त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आहे. सर्व समाज बांधवांना आजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाही देतो आहे. आणि मी एवढंच आवाहन करेन की जे साळवी साहेबांनी स्थापनेच्या वेळेस बोलले होते, आमच्या समाजासाठी एक संदेश होता. जो संदेश आजही आमच्यासाठी एक आमची उद्याची शक्ती आहे. शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रम सत्कारणी लावा. कारण आमचा समाज हा खूप विभागला गेला होता, अनेक राजकीय दृष्ट्या असेल किंवा इतर काही विषयांनी, आणि म्हणून त्या समाजाला एकत्र केलं. आणि आजही खरोखरीच ती वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. कारण समाजाची जी काही कामं असतात, असं काही नाही समाजात बाकी काय आपण पाहिलं असेल की शक्यतो आमच्या समाजाकडून कुठल्याही समाजावर अन्याय होत नाही. आणि आम्हीही आमच्या समाजाच्या फक्त न्याय हक्कासाठी मांडतो, ती सगळ्या इतर समाजांचा आदर राखून. शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक 15 यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका वागळे रायलादेवी प्रभाग समिती अध्यक्ष एकता एकनाथ भोईर, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर तसेच नगरसेविका यज्ञा यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तब्बल 5000 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करीत करण्यात आला. धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. एक सामाजिक बांधिलकी एक हात मदतीचा शिक्षणासाठी या संकल्पनेतून गेली 36 वर्ष हा उपक्रम अविरतपणे राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नगरसेवक प्रशांत जाधवर, नगरसेवक दिलीप बारटक्के, विभाग प्रमुख परेश साळके, माजी परिवहन समिती सभापती दशरथ यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख मनोज साळवी, सुभाष थोरात, राजेश माने, दिलीप साळुंके, संतोष म्हस्के, विलास राऊत, शाखाप्रमुख संजय जाधव, सुरेश मोरे, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, युवा सैनिक, महिला आघाडी आणि सर्व शिवसैनिक बंधू भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यात स्थानिक नागरिक, माता भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ भोईर यांनी उपक्रमामागील सामाजिक उद्देश स्पष्ट करत शिक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांचे त्यांनी आभार मानले. त्यानंतर पुढे अर्पिता मिश्रा, प्रज्ञान झा, रितेश केशव गुप्ता, सरस्वती पांडे, सानवी मोहिते, सुप्रिया भोलासे, आर्या यादव, पार्थ ढोरे, गणेश राजकुमार गुप्ता या ज्या विद्यार्थ्यांचा नामोल्लेख केलेला आहे. थांबा जरा, 10वी 12वी थांबा जरा. ही गलती करू द्या. गेले 36 वर्ष गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला उपक्रम आजही माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे या शाखेच्या माध्यमातून सुरू आहे. गेले 36 वर्ष एकही वर्ष खंड न पडता हा कार्यक्रम आम्ही सुरू ठेवलेला आहे. जवळजवळ 5000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या वाटप केल्या जातात. त्याचबरोबर गुणवत्त विद्यार्थी जे चांगल्या प्रकारे गुण प्राप्त करून आपला
क्रमांक पटकवतात त्यांचा सुद्धा सत्कार आम्ही या ठिकाणी करत असतो. त्याही जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी ते सत्कार समारंभासाठी पात्र आहेत या विभागातले, त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला गेला. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची त्यावेळेचं आम्हाला शिकवण होती की जे मुलं ज्यांना वह्या आणि शिवसेनाच्या माध्यमातून मिळालेल्या वह्या, बघा प्रत्येक पालक आपल्या पाल्याला जे काही शैक्षणिक साहित्य असते ते देत असतो, परंतु एक शिवसेनेच्या कार्यालयातून मिळालेला एक जे वही असते त्याची त्यांना खूप एक वेगळी आवड त्या विद्यार्थ्यांमध्ये असते, त्याची एक ऊर्जा वेगळी होती. आणि नियमितपणे वंदनीय बाळासाहेबांनी हे सांगितलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते सर्वांना मिळालं पाहिजे. आणि मग अशी काही मुलं असतात त्यांना त्या शिक्षणासाठी साहित्य मिळत नाही, तर अशा मुलांपर्यंत हे साहित्य पोचवणं हे शिवसेनेची जबाबदारी म्हणून, शिवसेनेचं कर्तव्य म्हणून आज मी 36 वर्ष ते करत आहे. का दिघे साहेबांनी लावलेलं जे रोपटं आहे ते आज वटवृक्ष झालेलं आहे. आणि त्यामुळे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. आज विविध क्षेत्रामध्ये या शाखेच्या माध्यमातून शिकलेली मुलं या आम्ही त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, यावर्षी बाळासाहेबांचं शताब्दी होती आणि गुरुवर्य दिघे साहेबांनासुद्धा अपेक्षित असलेलं काम माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही 100 मुली आणि 100 मुलं ही त्यांना कॉम्प्युटरचा प्रशिक्षण हे फ्रीमध्ये मोफतमध्ये आम्ही या विभागामध्ये करून दिलेलं आहे. 100 मुली आणि 100 मुले, कारण शताब्दी बाळासाहेबांची असल्यामुळे एक शैक्षणिक वर्ष म्हणून आम्ही ते सुद्धा त्यांची फी आम्ही स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः भरली आणि ते सुद्धा आम्ही या विभागातनं सर्वसामान्य लोकांना आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त जे जे काही करता येईल, आज तुम्हाला सांगतो अपंग, मूकबधीर अशी जी काही मुलं आहेत त्यांना आम्ही सुद्धा त्यांचं पालनतत्व स्वीकारलेलं आहे. एक तर मुलगी तुम्हाला मी सांगतो अगदी तिला दिसत नाही, बोलते, परंतु तिची शिकण्याची जिद्द आहे. तिचे वडील मुंबईला एका ठिकाणी सर्वसामान्य याच्यामध्ये काम करतात, पण ती आज मुलगी शिकते, तिचा पूर्ण शिक्षणाचा खर्च अशा जवळजवळ 10 विद्यार्थ्यांचा या शिवसेना शाखेच्या माध्यमातून आम्ही उचललेला आहे. एकनाथ भोईर फाउंडेशन, जय भवानी माता प्रतिष्ठान आणि आमच्या जे मार्गदर्शक आहेत, जे आज आम्हाला पालकासारखे सांभाळतात, शिंदे साहेबांच्या माध्यमातून तीसुद्धा हे काम आमच्या या विभागाच्या माध्यमातून. आज माझी पत्नी नगरसेविका आहे एकता भोईर, ती प्रभाग क्रमांक 17ची नगरसेविका आहे. माझी सुनबाई या प्रभाग क्रमांक 15ची नगरसेविका आहे. आणि मग माझ्या शिवसेनेचा जो परिवार आहे ते सर्व माझे शाखा प्रमुख आहेत, माझे सर्व उपविभाग प्रमुख आहेत, हे सर्वच या कार्यक्रमाला मदत करत असतात. कारण हा कार्यक्रम कोणी एकटा करणं शक्य नाही. एकनाथ भोईरनी जरी ठरवलं की मी हा एकटा कार्यक्रम करू शकतो तरी अशक्य आहे. त्यामुळे त्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांची, अगदी महिला आघाडीच्या माझ्या पदाधिकारी आहेत, विभाग संघटक आहेत, शाखा संघटक आहेत, उपविभाग अधिकारी आहेत, अगदी खालच्या गट लेवलच्या कार्यकर्त्यापर्यंत या कार्यक्रमाला मदत असते आणि म्हणूनच एवढा मोठा आपण कार्यक्रम हे शक्य करू शकतो. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती.
ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून विशेष निधीतून लोकमान्य आळी चरई येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र परिसरात सुशोभीकरण प्रकल्पाचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते, स्थानिक नगरसेवक पवन कदम, संजय वाघुले, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, उषा वाघ, उपायुक्त दीपक जिंजाळ, वैभव आवरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ह्या एका वाक्याने लाखो भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे बाळ गंगाधर टिळक हे देशासाठी प्रेरणास्थान आहेत. जनतेने त्यांना बहाल केलेली लोकमान्य ही पदवी त्यांच्या लोकमान्य नेतृत्वाची साक्ष असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी लोकमान्य टिळकांचे स्मारक उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र पुतळा उभारण्यासाठी आवश्यक शासकीय परवानग्या तांत्रिक निकषांमुळे ते शक्य न झाल्याने पर्याय म्हणून लोकमान्य टिळकांचे भव्य भित्तिचित्र आणि सुशोभित परिसर विकसित करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परिसराला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं सांगताना याच ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा देणारी भाषणं केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि धर्मवीर आनंद दिघे यांचीही या परिसराशी असलेले भावनिक संबंध नरेश म्हस्के यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांच्या शुभ हस्ते येथील सार्वजनिक गणेश आनंदाचा क्षण आहे की 1918 साली ज्या आळीमध्ये लोकमान्य टिळक स्वतः येऊन गेले प्रयत्नाने पाठपुरावा गोष्ट आहे. पुणे येथील केसरी वाड्यामध्ये लोकमान्य टिळकांची आरती, जी अनेक वर्ष प्रसिद्धांची आरती कोणशिलेमध्ये कोरली गेलेली आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आपण या लोकार्पण आणि तो मी मिळवणारच या बिरुदाने प्रेरणा घेऊन अनेक क्रांतीवीर आणि खऱ्या अर्थाने ते अजरामर झाले. इतिहासाचा पान चालल्याच्या नंतर आपल्या लोकमान्य टिळकांची स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून हजारो लाखो देशभक्तांना स्फुल्लिंग चेतवणारे, सर्व समाजाने एकत्र यावे याकरता सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव सुरू करणारे माननीय स्फूर्तिस्थान बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक, ज्यांनी प्रेमाने सर्व लोकांनी लोकमान्य ही पदवी बहाल केली होती, त्यांचं छोटंसं स्मारक या लोकमान्य आळी येथे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या विशेष निधीतून बनवण्यात आलेलं आहे. या स्मारकाचं महत्त्व म्हणजे 1918 साली माननीय लोकमान्य टिळक या आळीमध्ये स्वतः आले होते आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः भाषण केलं होतं. 1920 साली हा गणेशोत्सव सुरू झाला या लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा आणि या देशभरामध्ये फक्त ह्याच ठिकाणी जी माननीय लोकमान्य टिळकांनी जी आरती लिहिली होती त्यांची आरती, लोकमान्य टिळकांची आरती या ठिकाणी म्हटली जाते. या ठिकाणचा जो गणेशोत्सव आहे तो खऱ्या अर्थाने इतर सर्व उत्सवांना, ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना आदर्श असा लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा गणेशोत्सव असतो. आणि आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि या रूपाने ठाणे महानगरपालिका आणि आमच्या वतीने त्यांना आम्ही पुण्यस्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 तारखेला धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य माजी खासदार राजन विचारे यांचा वाढदिवस ठाणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे. राजन विचारे यांच्या वाढदिवसाची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती जाऊन अभिवादन करून झाली. मुंबई येथे जाऊन श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राजन विचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणे शहरातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. तर संध्याकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे अभिष्टचिंतन ऋणानुबंध सोहळ्याचं मोठ्या आनंदात उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ऋणानुबंधन सोहळ्यामध्ये राजन विचारे यांना शुभेच्छा देण्याकरिता आमदार सुनील शिंदे, लोकसभा संपर्क प्रमुख दीपक देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाडवे, माजी उपमहापौर नरेश मनेरा, नगरसेवक गणेश खुसपे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, अशोक चिटणीस, मनसे नेते अविनाश जाधव, संदीप पाचंगे, महेश कदम, रमाकांत पाटील, सुनील पाटील, सचिन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन राजन विचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी किरण वेले प्रस्तुत मराठी गीतांचा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशभूषेतील हुबेहूब रूप घेतलेल्या कलाकाराच्या उपस्थितीमुळे सगळे शिवसैनिक भावूक झाले होते. सदर कार्यक्रमामध्ये महिलांनी औक्षण करून राजन विचारे यांना शुभेच्छा दिल्यात. नंतर सर्वसमावेत केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी मिळालेल्या प्रचंड प्रेम आणि आदरामुळे राजन विचारे आणि परिवाराने आलेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले. थँक्यू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.